पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। श्री गुरु माऊली महाराज की जय। हरि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवगिरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभां पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरदिप्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभो जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम। आपल्या मनाला आणि वाणीला पवित्र करण्याकरिता 2 मिनिटं भगवंताचं नामचिंतन करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे
हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे बोला बोला नारायण वासुदेव हे नाथ 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 नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर चिदेश्वर भगवत स्वरूप श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आजपासून दीपावलीच्या या शुभ मुहूर्तावर गिगाव या नगरीमध्ये आरंभ होत आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने
परम आदरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य माऊली महाराजांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, भजनी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने, तसेच हरिभक्तीपरायण आदरणीय विश्वनाथ महाराज कोल्हे, हरिभक्तीपरायण आदरणीय प्रल्हाद महाराज, हरिभक्तीपरायण आदरणीय कारभारी दादा, हरिभक्तीपरायण परमस्नेही गुरुबंधू संदीपजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझे सहकारी बांधव गुरुबंधू मंडळी, हरिभक्तीपरायण गायनाचार्य निवृत्तीनाथ महाराज, हरिभक्तीपरायण चुनीलाल महाराज, हरिभक्तीपरायण विनोद महाराज, हरिभक्तीपरायण हेमंत महाराज या सर्वांच्या साथीने आजपासून ही श्रीमद भागवत रूपी गंगा आपल्या या गिरगाव नगरीमध्ये प्रवाहित होते. श्रीमद भागवत म्हणजे काय? भागवत या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत. भा, ग, व आणि त. या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण एका श्लोकामध्ये आलेलं आहे. भा म्हणजे काय? भाष्यते सर्वेषु शास्त्रेषु गीयते नारदादिभिः वरिष्ठ सर्वशास्त्राणां तरती भवसागरात्. भा म्हणजे भाष्यते सर्वेषु शास्त्रेषु, सर्व शास्त्र या भागवत ग्रंथाचं वर्णन करतात. ग म्हणजे काय? गीयते नारदादिभिः, शुक महर्षी, नारद महर्षी ज्यांचं गायन करतात. व म्हणजे वरिष्ठ सर्व शास्त्रांना, सर्व शास्त्रामध्ये भागवत शास्त्र हे वरिष्ठ आहे. आणि त म्हणजे तरती भवसागरात, असा या भागवत शब्दाचा अक्षरशः अर्थ आहे. व्याख्या सांगायची म्हटली, श्रीमद भागवत म्हणजे भगवता प्रोक्तम भागवतम, भगवंताद्वारे प्रकर्षाने बोललेलं जे वचन आहे त्याला भागवत असे म्हणतात. भगवंताच्या श्री अंगातून 2 दिव्य नद्या प्रगट झाल्या. एका नदीचं नाव आहे भागीरथी गंगा आणि दुसऱ्या नदीचं नाव आहे भागवती गंगा. या दोघं नदींचा जर आपण तौलानिक अभ्यास केला तर असं दिसून येतं की भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे. कशी श्रेष्ठ आहे? जर तुम्हाला भागीरथी गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर तुम्हाला अगोदर वॅक्सिनचे 2 डोस पूर्ण करावे लागतील. तेव्हा तुम्हाला रिझर्वेशन करता येईल आणि तुम्हाला इलाहाबादला जाऊन तिथं गंगेमध्ये स्नान करता येईल. त्या भागीरथी गंगेमध्ये स्नान करण्याकरता तुम्हाला खर्च आहे, प्रवासाचा वेळ आहे आणि प्रवास करून तुम्हाला जायचंय. पण या भागवती गंगेमध्ये अवगाहन करण्याकरता, स्नान करण्या फक्त घर सोडायची गरज आहे आणि मंडपात येऊन बसायचे. या दृष्टीने भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे. दुसरा मुद्दा असा, भागीरथी गंगेमध्ये स्नान करत असताना बुडण्याची भीती आहे. तुम्ही जर हरिद्वारला गेलेत तर हरिद्वारला गंगेचा वेग एवढा प्रवाहित आहे तर तिथं अगोदर साखळदंडाला पकडावं लागतं आणि मग स्नान करावं लागतं. स्नान करता करता साखळीचा हात सुटला, विना तिकीट गंगासागर. म्हणजे त्या भागीरथी गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे. पुढे सरका बरं, पुरुष मंडळी पुढे सरका. परंतु या भागवती गंगेमध्ये मात्र बुडण्याची भीती नाही. कोणी म्हणेल महाराज
इलाहाबादला गेल्यानंतर 3 प्रकारच्या नद्यांच्या संगमामध्ये आम्हाला स्नान करायला मिळतं. गंगा, यमुना आणि सरस्वती. मग इथे तसा संगम आहे का? हो, इथे सुद्धा तसाच संगम आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. बोलो भागवत भगवान की जय. जय कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नामा कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नामा कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नामा तेथीचे उत्तम चरण राजा वंदिता चरण राजा वंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नार जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नार जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. 2 प्रकारचा संगम सांगितला. पहिला संगम आहे ज्ञान, वैराग्य आणि भक्ती, आणि दुसरा संगम आहे देव मान्य भक्त आणि भगवंताचं नाम. कथा त्रिवेणी संगम देव, भक्त आणि नाम. इथे असाच त्रिवेणी संगम आहे. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जात, पण पाप करण्याची वासना जात नाही. पण भागवती गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप तर जातच, पण पाप करण्याची वासनाही जाते. म्हणून भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे. या भागवती गंगेचा आजपासून प्रवाह आपल्या गावामध्ये आरंभ होतोय. किती दयाळू गंगा आहे. भागीरथी गंगेला जर सांगितलं या बर मालेगावकडून, येईल का? तिचा प्रवाह ठरलाय. हिमालयातून उगम पावायचं, ऋषिकेश, हरिद्वार, काशी आणि गंगासागर. ती इकडे येऊ शकत नाही. पण भागवती गंगा एवढी कृपाळू आहे. तुम्हाला शहरात न्यायची असेल शहरात नेऊ शकता, खेड्यात आणायची असेल खेड्यात आणू शकता. एवढी कृपाळू ही भागवती गंगा आहे. या भागवताचं महात्म्य आपल्याला आज जाणून घ्यायचंय. व्यास महर्षींनी पद्मपुराणाच्या अंतर्गत 6 अध्यायामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलं. पहिल्या दिवशी महात्म्य का सांगायचं? एखादी व्यक्ती, वस्तू अथवा पदार्थ त्याचा महिमा कळला की त्याचं महत्व कळत असतं. 7 दिवस आपण आपल्या झोपेचा त्याग करून, घराचा त्याग करून आपण या मंडपामध्ये येऊन बसणार आहोत. त्याचा लाभ काय प्राप्त होणार आहे, एवढं काय वैशिष्ट्य या भागवत ग्रंथाचं आहे, ते जाणण्याकरता आज व्यास महर्षीने सांगितलेल्या 6 अध्यायांचं चिंतन करायचंय. पहिल्या श्लोकामध्ये व्यास महर्षींनी भगवान परमात्म्याचं स्वरूप, कार्य आणि भगवंताला शरण का जायचं याचं कारण सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगतात. भगवान परमात्मा कसा आहे? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे काय? 3ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत. आपण 100 वर्षापूर्वी होतो का? नव्हतो. 100 वर्षानंतर राहणार आहेत का? नाही. पण भगवान परमात्मा आधीही होता आणि पुढेही राहणार आहे. 3ही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत. सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. दाविला जगदाकार का दाविला जगदाकार
साकार सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला गावीरा जगदाधार जगदाकार सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्मा सत स्वरूप आहे, म्हणजे सत्य स्वरूप. चित म्हणजे काय? भगवान परमात्मा ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. भगवंताजवळ आनंद आहे असं नाही, भगवंतच आनंद स्वरूप आहे. ज्ञानोबा म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुकोबारा तर सर्वांना आव्हान देतात, सांगा या जगतामध्ये माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप आहे का कोणी? सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे ते सांगा, आहे का कोणी? तर भगवंतासारखा सुखरूप जगात दुसरा कोणी नाही. हे भगवंताचं स्वरूप आहे. या भगवंताचं कार्य सांगतात. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवान परमात्मा या सृष्टीची उत्पत्ती करतात, पालन करतात आणि संहार करतात. भगवान परमात्म्याला प्रत्येकाने शरण जावं. का जावं? तर त्याचं कारण सांगतायत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे 3 ताप संतप्त करत असतात. कोणते 3 ताप? आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. काही लोकांच्या जीवनामध्ये आदिभौतिक ताप नसतो. मुलगा मनासारखं वागतोय, सुनबाई मनासारखं वागते, सर्व काही अनुकूल आहे, पण ते लोक म्हणतात महाराज काय करावं, सर्व काही चांगलं आहे, पण दिवस उगवला की अर्ध डोकं असं दुखतं की 12 वाजेपर्यंत सुधरू देत. हा जो ताप आहे याला आध्यात्मिक ताप म्हणतात. म्हणजे जो शरीरातून रोग व्याधीच्या द्वारे जो ताप मिळत असतो, दुःख मिळतं, त्याला म्हणतात आध्यात्मिक. काही लोकांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक ताप नसतो. काही म्हातारे लोक भेटतात, म्हणतात महाराज 75 वर्ष वय झालं, अजून दवाखान्याची पायरी चढलो नाही, गोळी घेतलेली नाही, तब्येत ठणठणीत, 2 दिवस सारखं खायला द्या, अजीर्ण होणार नाही, आणि 4 दिवस खायला देऊ नका, 1 किलो सुद्धा वजन कमी होणार नाही. पण काय करावं? शेजारी असे भेटलेत, घराचेही आणि शेताचेही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत सारखं भांडण. आमच्याकडे कचरा काट टाकला याच्यावरून भांडण, आमच्याकडे का पाहिलं याच्यावरून भांडण. भांडण करणाऱ्याला भांडणाचं फक्त निमित्तच पाहिजे. सकाळी काकडा आरती पासून तर शेजारीपर्यंत, शेजारतीपर्यंत भांडणच. हे जे दुःख आहे भौतिक जगतापासून निर्माण होणार, याला आदी भौतिक दुःख असं म्हणतात. अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला, याला आदी दैविक दुःख असं म्हणतात. हे 3ही प्रकारचे दुःख नष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शरण जाणं हे एकमेव आपलं कर्तव्य. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पुढच्या श्लोकामध्ये ज्यांनी महाराज परीक्षितजींना श्रीमद भागवत कथा सांगितली ते महामुनी शुकदेव यांना वंदन केलंय. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेतु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकदेवजींना वंदन केल्यानंतर आता मूळ कथेला प्रारंभ होतो.
नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये 88,000 ऋषी ज्ञानाची चर्चा करण्याकरता बसले. त्यांचं नेतृत्व करतायत शौनक ऋषी. वयाने वयोवृद्ध आहेत, तपस्वी आहेत, परंतु समोर बसलेले आहेत श्री सूतजी महाराज. वयाने लहान आहेत, परंतु शौनकजी त्या लहान वयाच्या सूतजी महाराजांसमोर अगदी आज्ञ होऊन बसले. हेच ऐकण्याचं कौशल्य. कोणी म्हणेल महाराज ऐकण्याकरता काय कौशल्य लागतं? ऐकण्याचं कौशल्य याला म्हणतात की आपण किती जरी श्रवण केलेलं असलं तरी वक्त्यापुढे श्रवण करण्याकरता बसल्यानंतर अगदी मोकळं होऊन बसा. एखादी घागर पाऊस चालू असताना जर आपण गच्चीवर ठेवली आणि वरून पाऊस सुरू झाला, जर ती खाली असेल तर त्या पावसाच्या पाण्याने भरेल, आणि अगोदर जर आपण भरून ठेवली तर ती भरणार नाही, उलट पावसाच्या पाण्याने ती उचंबळेल. तसं भागवत कथा श्रवण करत असताना अगदी रिकाम मन करून, अंतःकरण मोकळं करून ती कथा ऐकणं हे श्रवणाचं कौशल्य आहे. आणि श्री शौनकादी ऋषी कथामृत रसास्वाद कुशलः, या कथारूपी अमृताचा रसास्वाद करण्याकरिता हे कुशल आहे. आज शौनकादी ऋषींनी श्री सूतजी महाराजांना प्रश्न विचारलाय. महाराज, अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम भक्ति ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथम. शौनक ऋषींनी हात जोडले श्री सूतजींना आणि प्रार्थनापूर्वक विनंतीपूर्वक प्रश्न विचारला. महाराज, आमचं अंतःकरण आहे ना, हे आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान रूपी अंधकार व्याप्त आहे. जगामध्ये जो अंधकार आहे, या अंधकाराला नष्ट करण्याकरता सूर्य भगवान समर्थ आहेत, पण आमच्या अंतःकरणात जो अंधकार आहे ना, तो अंधकार तुमच्या उपदेशाशिवाय नष्ट होणार नाही. महाराज, हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची वृद्धी होण्याकरता वैष्णव लोक काय करत असतात? कलियुगामध्ये प्रत्येक प्राणी चिंताक्रांत आहे, संतप्त झालाय. त्याचं कल्याण व्हावं याच्याकरता कोणता श्रेयस्कर मार्ग आहे जो कमी वेळामध्ये, कमी कष्टामध्ये सहजपणे करता येईल आणि आपलं कष्ट दूर करता येईल, याचा मला अगदी सोयीस्कर मार्ग सांगा, सोपा मार्ग सांगा. सूतजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. शौनकादी ऋषींनो, तुमची जर माझ्याविषयी एवढी श्रद्धा असेल, एवढी भावना असेल, तर आज मी तुम्हाला शास्त्र सांगत नाही, संपूर्ण शास्त्राचं सार सांगतो. प्रत्येक माणसाला भीती मरणाची. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाही मरणाचे भय रक्षणा उपाय करून असे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मरणाची भीती आहे. ही मरणाची भीती नष्ट करण्याकरता श्री शुकदेवजींनी या कलियुगामध्ये श्रीमद भागवत संहिता प्रगट केली. कलौ कीरेन भाषितः. कीर म्हणजे काय? शुक. शुकाचार्यांनी परीक्षित राजांना ही श्रीमद भागवत कथा सांगितली. भगवंताची प्राप्ती अंतःकरणाच्या शुद्धीशिवाय होऊ शकत नाही. भागवत कथेच्या नुसत्या श्रवणाने अंतःकरणाची शुद्धी होते. एतस्माद अपरम किंचित मन शुद्धे न विद्यते. एवढा हा सोयीस्कर आणि श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. मग काहू महाराज, जर एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे तर हा ग्रंथ फक्त 7 दिवस का सांगायचा, 7 दिवस का ऐकायचा? महिना महिना चालू द्यायचा, 4 महिने चातुर्मास चालू द्यायचा, 7 दिवसात का ग्रंथ ऐकायचा? तर श्री सूतजी महाराज सांगतात, सर्वप्रथम याचा 7 दिवस सप्ताह श्रवणाचा विधी सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितला.
सनकादिकाने 7 दिवस कथा सांगितली आणि नारद महर्षीने 7 दिवस बसून ती कथा ऐकली. शौनक ऋषी म्हणतात, महाराज, गोदोहन कालापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी न टिकणारे नारद महर्षी 7 दिवस एका ठिकाणी कसे बसले आणि कधीही कथा सांगितली गेली, याचं आम्हाला विस्ताराने वर्णन करून सांगा. तेव्हा श्री सुतजी महाराज शौनक आदी 88,000 ऋषींना ही कथा, परम पावन कथा सांगायला सुरुवात करतात. एकदा ही विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थं समायाया सुतजी म्हणतात, शौनकादी ऋषींनो, एकदा बद्रीनाथामध्ये सनकादिक महर्षी चारही भावंड भ्रमण करत होते, फिरत होते. कशा करता? सत्संगार्थम, सत्संगार्थम. तेवढ्यात त्यांना समोरून येताना नारद महर्षी दिसले. त्यांना अत्यंत आनंद वाटला. एखाद्या साधूला जेव्हा दुसरा साधू भेटतो तेव्हा खूप प्रसन्नता वाटते. वा, आज काहीतरी भगवत चर्चा करायला मिळेल, भगवंताचा सत्संगाचा आनंद मिळेल. पण जसे नारदजी समोर आले, नारदांचा चेहरा पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली, चिंताक्रांत दिसली. कथम ब्रह्म दीन मुख कुतश्चिंतारो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. नारद महर्षी एवढे घाईघाईने कुठून येत आहेत आणि एवढ्या लगबगीने कुठे जात आहेत? तुमचा चेहरा तर असा दिसतोय जसं एखाद्या लोभी माणसाचं धन चोरल्या गेल्यानंतर त्याचा जसा चेहरा होतो. गत वित्तो यथा जनः. तुमचं कोणतं धन चाललं गेलंय? जे धन लुटल्या जातं त्या लुटल्या जाणाऱ्या धनाला साधू आपलं धन मानत नाही. मग संतांचं कोणतं धन आहे? हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. ताली वाजा, ताली वाजा, सर्वांनी बोला. हमारो धन राधा